सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेत गुरु आणि त्यांचा नवा शिष्य तीर्थयात्रेला निघाले होते. शिष्य तसा अंगापिंडाने दांडगा होता, तरतरीत होता, पण त्याच्या रक्तामध्ये तारुण्याचा तापटपणा सळसळत होता. तो नुकताच गुरूंच्या आश्रमात दाखल झाला होता, त्यामुळे जगाचा अनुभव पदरी कमी, पण स्वतःच्या शक्तीचा गर्व जरा जास्तच होता. निघताना गुरूंनी त्याला प्रेमळ पण कडक शब्दात बजावलं होतं, स्टार बाळा, तू अजून नवीन आहेस. संन्यासाचा मार्ग हा बळाचा नसून विवेकाचा असतो. प्रवासात माझं ऐकून घे, उगाच आपलं शहाणपण मिरवू नकोस. अजून तुला ज्ञानाची अनुभूती यायची आहे, तोपर्यंत संयम राख. स्टार शिष्याने मान डोकावली, पण त्याच्या मनात विचारांचे काहूर सुरूच होते. चालता चालता दुपार झाली. रणरणत्या उन्हात दोघेही एका गावाबाहेर असलेल्या एका विशाल तळ्यापाशी येऊन थांबले. तळ्याचं पाणी शांत होतं, काठावर जुनी वडाची झाडं होती. पण तिथे शिष्याने असं काही पाहिलं की त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्याचा संयम सुटू लागला. गुरु शिष्य त्या विशाल तळ्याच्या काठी आले. दुपारची वेळ होती, पाणी शांत होतं, पण त्या शांततेत शिष्याला एक अस्वस्थ करणारा आवाज ऐकू आला, फडफड, माशांच्या तडफडाटाचा आवाज. शिष्याने नजर फिरवली तर समोर एक कोळी कमरेइतक्या पाण्यात उभा राहून जाळे टाकत होता. त्याने जाळे ओढले की त्यात शेकडो मासे अडकलेले असायचे. तो माणूस निर्दयीपणे ते मासे जाळ्यातून काढून बाहेर काठावर असलेल्या टोपलीत फेकत होता. ते जिवंत मासे पाण्याचा स्पर्श सुटल्यामुळे श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. उष्ण वाळूत त्यांचे शरीर भाजत होते आणि काही क्षणातच ते जीव सोडून शांत पडत होते. हे दृश्य पाहून शिष्याचा तापट स्वभाव उसळून वर आला. त्याचे रक्त सळसळले. त्याला वाटलं, स्टार, हे तर उघडं हत्याकांड आहे. डोळ्यादेखत इतके जीव जात आहेत आणि हा माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो. तो धावत गुरूंकडे गेला. त्याचा श्वास फुलला होता आणि डोळे रागाने लाल झाले होते. तो म्हणाला, स्टार महाराज, बघा तो अन्याय. तुम्ही तर जगाला दयेची शिकवण देता, अहिंसेच्या गप्पा मारता, मग त्या समोरच्या माणसाला थांबवत का नाही? कुणाचे असे जीव घेणे, हत्या करणे हे महापाप आहे ना? मग तुम्ही तुमच्या ज्ञानाने त्याला उपदेश करून हे थांबवा. गुरु एका वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. शिष्याचा हा संताप पाहून ते काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक शांतता होती. त्यांनी शिष्याकडे पाहिले आणि फक्त मृदू हास्य केले, जणू काही घडलंच नाही अशा थाटात ते पुन्हा शांत झाले. गुरूंचे ते हसणे पाहून शिष्याचा संयम सुटला. त्याला गुरूंच्या ज्ञानापेक्षा त्यांचा तो शांतपणा जास्त बोचला. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले. असला गुरु काय कामाचा, जो डोळ्यासमोर चाललेला मृत्यू पाहू शकतो, पण तो थांबवण्यासाठी एक शब्दही बोलत नाही. कसले हे महान ज्ञानी, जे फक्त पोथ्या पुराणातल्या गोष्टी सांगतात, पण प्रत्यक्षात कुणाचे प्राण वाचवू शकत नाहीत. ही तर ढोंगीपणाची सीमा आहे. ज्याच्याकडे शक्ती नाही तो लाचार, पण ज्याच्याकडे ज्ञान असूनही तो गप्प बसतो, तो तर अपराधी आहे. शिष्याचा तो तरुण आणि गरम रक्ताचा स्वभाव त्याला ओरडून सांगत होता की हे गुरुपद व्यर्थ आहे. त्याला वाटलं की गुरूंकडे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत, कृतीचे धाडस नाही. त्याने रागाने गुरूंकडे पाठ फिरवली. शिष्याच्या मनात आता एकच प्रश्न होता, जर गुरु जगाचे दुःख दूर करू शकत नसतील तर अशा ज्ञानाचा उपयोग काय? अहंकाराचा फटका आणि कर्माची शिकवण. शिष्याचा तो रौद्र अवतार पाहून गुरु अतिशय शांत सुरात म्हणाले, स्टार बाळा, शांत हो. जगात जे जे घडत आहे ते शांतपणे पाहायला शिक. प्रत्येक जीव आपल्या कर्माची फळं भोगत असतो. आपण कोणाच्या कर्माच्या आड येऊ नये आणि विनाकारण लुडबुड करू नये. निसर्गाचं चक्र त्याच्या गतीने फिरत असतं. हे ऐकताच शिष्याचा पारा चढला. तो तावातावाने ओरडला, स्टार, शहाणपण, फक्त शहाणपण. तुम्ही हे शहाणपण फक्त मलाच शिकव 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 करून थकलात. पण या शहाणपणाची गरज मला नाही, त्या निर्दयी कोळ्याला आहे. उठा तिथून, चला त्याला सांगा की हे पाप आहे. तुम्ही घाबरत असाल, पण मी घाबरत नाही. बघा मी आता काय करतो. गुरु शांत राहिले, पण शिष्य मात्र संतापाने लाल होऊन तडक त्या कोळ्याच्या दिशेने धावला. तळ्याकाठचा संघर्ष. शिष्य तळ्याच्या काठावर गेला. त्याने पाण्यात उतरून त्या कोळ्याचा हात धरला आणि त्याला ओढत बाहेर काढलं. शिष्याने कोळ्याच्या टोपलीतले तडफडणारे मासे उचलले आणि पुन्हा तळ्यात फेकू लागला. कोळ्याचा चेहरा रागाने काळानिळा पडला. त्याने शिष्याला गच्च पकडलं आणि विचारलं, स्टार, ए साधूच्या पोरग्या, तुझा काय संबंध? माझ्या कष्टाचे मासे तू पुन्हा पाण्यात का फेकतोयस? शिष्य गरजून म्हणाला, स्टार, तुला लाज वाटत नाही का? हे मुके जीव तडफडून मरतायत, त्यांची हत्या करणं पाप आहे. मी तुला हे पाप करू देणार नाही. कोळी हसून म्हणाला, स्टार, काय पाप आणि काय पुण्य? हा माझा धंदा आहे. माझ्या वडिलांनी हेच केलं, माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी हेच केलं. हा आमचा खानदानी धंदा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला हे करावंच लागतं. तू आता मला शहाणपण शिकवणार का? दोघांमधली बाचाबाची वाढली. हळूहळू तिथे गावातील लोक गोळा झाले. जेव्हा लोकांना समजलं की हा उपरा माणूस एका गरीब कष्टकऱ्याच्या धंद्यात आडवा येतोय, तेव्हा लोकांचा संयम सुटला. परिणाम आणि गुरूंचे हास्य. लोक संतापले.
आमच्या गावात येऊन आमच्याच माणसाला शहाणपण शिकवतोय काय? असं म्हणत लोकांनी मिळून त्या शिष्याला चोप द्यायला सुरुवात केली. शिष्याची सगळी शक्ती त्या गर्दीपुढे हतबल झाली. कोणाच्या तरी लाथेने आणि बुक्क्याने त्याचे समोरचे 2 दात पडले. चेहरा पार सुजून गेला आणि अंग ठणकू लागलं. शिष्य रडकुंडीला आला. जशीची स्वतःची सुटका करून घेऊन तो मान खाली घालून गुरूंकडे परतला. त्याचे तोंड सुजलेले होते, अंगावर धूळ होती आणि डोळ्यात पाणी होते. त्याला त्या अवस्थेत पाहताच गुरु मोठ्याने हसू लागले. ते म्हणाले, स्टार, काय झालं? विनाकारण दुसऱ्याच्या कर्मात लुडबुड केली आणि घेतला ना प्रसाद. आता कुठे गेलं तुझं बळ आणि कुठे गेलं ते शहाणपण? मी तुला आधीच सांगितलं होतं की तू अजून नवीन आहेस, अनुभवातूनच तुला समजेल. शिष्य शांत उभा होता. त्याला आता उमजलं होतं की केवळ शक्ती असून चालत नाही, तर ती कुठे आणि कशी वापरायची याचं भान असावं लागतं. गुरूंच्या शांत राहण्यामागे भीती नव्हती, तर जगाचं अटळ सत्य पाहण्याची दृष्टी होती. मंद्रुपचे माऊली, तुमच्या कथेतून अधिकार नसताना केलेला उपदेश आणि विनाकारण केलेली लुडबुड कशी अंगलट येते? अतिशहाणा भक्त आणि संतांची विटंबना. शिष्य तोंड सुजवून 2 दात पाडून घेऊन वडाच्या झाडाखाली बसलेल्या गुरूंकडे आला. पण गोष्ट इथेच संपली नाही. शिष्याचा तो उतावीळपणा पाहून गावातील लोकांचा राग शांत झाला नव्हता. ते सर्व लोक हातात काठ्या घेऊन गुरूंच्या दिशेने चालून आले. लोक गुरूंसमोर उभे राहिले आणि रागाने ओरडून विचारू लागले, स्टार, कसले गुरु आहात तुम्ही? तुमच्या शिष्याला काय शिकवण दिली आहे की लोकांच्या धंद्यात जाऊन अडथळे निर्माण करायचे? तुमच्या या शिष्यामुळे आमचा वेळ आणि शांतता दोन्ही भंग पावली. तुम्ही याला आवरू शकत नसाल तर तुमचं हे सोंग बंद करा आणि आत्ताच्या आत्ता आमचं गाव सोडून चालते व्हा. अशा शेंबाड्या आणि अर्धवट ज्ञानी माणसांची आमच्या गावाला गरज नाही. गुरु शांतपणे हे सर्व ऐकून घेत होते. ज्या गुरूंचा काहीही दोष नव्हता, ज्यांनी शिष्याला आधीच बजावले होते, त्यांना केवळ आपल्या शिष्याच्या मूर्खपणामुळे लोकांच्या शिव्या आणि अपमान सहन करावा लागला. गुरु मनातल्या मनात दुखावले गेले. त्यांना वाटलं, माझा काहीही संबंध नसताना याच्या अविचारामुळे आज मलाही अपमानित व्हावं लागलं. तात्पर्य, जेव्हा भक्तच बनतात संतांचे शत्रू. मंद्रुपचे माऊली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या कथेचा मूळ अर्थ असा आहे. भक्तांमुळे संतांची बदनामी. अनेकदा संत हे शांत आणि स्थितप्रज्ञ असतात, पण त्यांचे काही भक्त विनाकारण त्यांना मोठे करण्यासाठी अनेक खोट्या थापा मारतात. माझ्या गुरूंनी असा चमत्कार केला, माझे गुरु हवेत उडतात, ते मेलेल्या माणसाला जिवंत करतात, अशा अफवा हे भक्त पसरवतात. अंधश्रद्धेला खतपाणी. भक्त आपल्या गुरुला देवाच्या वर नेऊन ठेवण्यासाठी जे चमत्कार मिरवतात, त्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरते. जेव्हा शहाणी लोक किंवा विज्ञानवादी लोक हे पाहतात आणि त्यांना त्यात तथ्य आढळत नाही, तेव्हा ते संतांना खोटे ठरवतात. दोष कोणाचा? इथे दोष त्या संताचा नसतो, तर त्या अतिउत्साही भक्ताचा असतो. भक्ताच्या अतिरेकी वागण्यामुळे, त्याच्या उद्धटपणामुळे किंवा त्याने पसरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे खऱ्या आणि शांत संतांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. मंद्रुपचे माऊली, तुम्ही अगदी अचूक सांगितलं आहे. भक्तांच्या गुणांमुळे किंवा अवगुणांमुळेच जगाच्या नजरेत संतांची प्रतिमा तयार होते किंवा बिघडते. स्वतःला शहाणे समजणारे भक्तच खऱ्या अर्थाने संतांचे नुकसान करत असतात. संतांचे विचार की भक्तांचे थोतांड. एक सत्य दर्शन. जगात संतांचे येण्याचे प्रयोजन एकच असते, माणसाला माणूस बनवणे आणि शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात जगाचे कल्याण करणे. संतांनी कधीच स्वतःला देव मानले नाही किंवा स्वतःची पूजा करण्यास सांगितले नाही, पण दुर्दैवाने त्यांच्या भक्तांनीच संतांच्या मूळ विचारांना बाजूला सारून त्यांना चमत्कारी बनवून टाकले. ऊस उत्पादक शेतकरी आणि अंधभक्त. तुमचे उदाहरण. कल्पना करा, एका शेतकऱ्याने अपार कष्ट करून योग्य खतपाणी देऊन आणि जमिनीचा पोत ओळखून एका एकरात 500 टन ऊसाचे विक्रमी उत्पन्न घेतले. आता शहाणपणा कशात आहे? शहाणपणा त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याने कोणतं बी वापरलं, पाणी कसं दिलं, कोणती मेहनत केली हे शिकून घेणे आणि आपल्या शेतातही तसाच प्रयोग करणे. मूर्खपणा जो तुम्ही सांगितलात, त्या शेतकऱ्याचा फोटो देवघरात ठेवून त्याची पूजा करणे. तो शेतकरी 500 टन ऊस पिकवण्याची पद्धत सांगत होता, पण हा वेडा भक्त म्हणतो, हा शेतकरीच माझा देव आहे, आता हाच माझ्यावर कृपा करेल आणि मला कष्ट न करता ऊस मिळेल. आज संतांच्या बाबतीत हेच घडत आहे. संतांनी जीवनाचे खतपाणी, विचार, संयम, सदाचार दिले, पण लोकांनी विचारांची शेती करण्याऐवजी संतांच्या मूर्तीची पूजा मांडली. 2. भक्तांनी केलेले अवास्तव उदात्तीकरण. भक्तांनी आपल्या गुरुला मोठे करण्यासाठी अशा काही गोष्टी पसरवल्या ज्याचा संतांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. जगाचा मालक करणे. कोणा संताच्या हातात पृथ्वी दिली तर कोणाला देवाच्याही वर नेऊन बसवले. अशक्य चमत्कार. संतांनी कधीही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चमत्कार केले नाहीत. एखादी घटना त्यांच्या सान्निध्यात आपोआप निसर्गदत्त घडली असेल तर भक्तांनी त्याचे भांडवल करून आमच्या महाराजांनी मेलेल्याला जिवंत केले अशा गप्पा मारल्या. देवत्वाचा अट्टहास. कोणत्याही संताने स्वतःची आरती स्वतः लिहून घेतलेली नाही. उलट त्यांनी सांगितलं, देहाची पूजा करू नका, विचारांची करा.
पण भक्तांनी देवाला बाजूला सारून संतांनाच देव बनवलं आणि तिथूनच अंधश्रद्धेला सुरुवात झाली. 3. धर्माची आणि संतांची होणारी हानी. जेव्हा भक्त अशा अशक्य आणि अतार्किक गोष्टी सांगतात तेव्हा समाजातील बुद्धिप्रामाण्यवादी किंवा शहाणी लोक या गोष्टींना नाकारतात. मग लोक म्हणू लागतात की हे संत खोटे आहेत, हे धर्म खोटा आहे. सत्याचा अपलाप भक्तांच्या या ओव्हर ॲक्टिंगमुळे खरा संत लोकांच्या नजरेत बदनाम होतो. श्रद्धेचा बाजार. चमत्काराच्या नावाखाली भक्तांनी बाजार मांडला, ज्यामुळे सामान्य माणसाची शुद्ध श्रद्धा डळमळीत झाली. लोकांना वाटू लागलं की चमत्कार झाल्याशिवाय देव भेटत नाही. 4. खरा मार्ग काय? संतांचे काम होते लोकांचे जीवन शुद्ध करणे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, त्यांच्यासारखे संयमी आणि विचारी होणे हे भक्ताचे खरे कर्तव्य होते. संतांनी दिलेले शुद्ध ज्ञान आचरणात आणणे हाच खरा उद्धार आहे. निष्कर्ष. मंद्रुपचे माऊली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे संतांच्या पायाशी वाकण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालणं महत्त्वाचं आहे. भक्तांनी संतांना विष्णूचा अवतार बनवण्यापेक्षा जर त्यांना माणूस म्हणून नीट समजून घेतलं असतं तर आज जगात इतकी अंधश्रद्धा पसरली नसती. भक्तांच्या अतिउत्साहामुळेच आज विचारी माणसं संतांपासून दूर जात आहेत. मंद्रुपचे माऊली, तुमच्या या विचारातून एकच बोध मिळतो: संतांची पूजा करण्यापेक्षा संतांचे विचार जगणे हीच खरी गुरुभक्ती आहे. भक्तीचा अतिरेक आणि संतांच्या नावावर चाललेला बाजार. तुमचं हे म्हणणं अगदी योग्य आहे की आपल्याला आपलं मूल कितीही कसंही असलं तरी ते राजबिंड वाटतं. आपण त्याला प्रेमानं राजा, वाघ म्हणतो. इथपर्यंत ठीक आहे, कारण ते घरापुरतं प्रेम आहे. पण जेव्हा आपण त्या मुलाला जगाच्या व्यासपीठावर नेतो तेव्हा त्याची तुलना जगातील इतर मुलांशी होते. तिथे फक्त कौतुक करून चालत नाही, तिथे त्याची खरी योग्यता सिद्ध व्हावी लागते. नेमकं हेच संतांच्या आणि भक्तांच्या बाबतीत घडतंय. घराचा वाघ आणि बाहेरचा व्यवहार. भक्त आपल्या श्रद्धेपोटी संतांना ब्रह्मांड नायक, जगाचा मालक म्हणतात. पण हे म्हणताना ते भान विसरतात की संतांची थोरवी त्यांच्या विचारात आणि आचरणात असते, त्यांच्या नावे केलेल्या जाहिरातीत नसते. आपल्या मुलाला घराबाहेर हाच जगात भारी आहे असं म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं, तसंच संतांना देवापेक्षा मोठं करून सांगणं संतांच्या प्रतिमेला घातक ठरतं. 2. संतांच्या नावावर भविष्य सांगण्याचा धंदा. आजकाल घरोघरी अंगात येणे किंवा संतांचा दृष्टांत झाला असं सांगून भविष्य सांगण्याचे पेव फुटले आहे. तुमचा रोकडा सवाल: जर या लोकांना भविष्य कळतं तर जगावर येणाऱ्या मोठ्या संकटांची, जसे की कोरोना किंवा महायुद्ध, पूर्वसूचना यांनी का दिली नाही? संकट ओढवून गेल्यावर किंवा सुरू झाल्यावर आम्हाला आधीच माहीत होतं असं म्हणणं हे निव्वळ ढोंग आहे. संतांचे कार्य. खऱ्या संतांनी कधीही पंचांग उघडून बसणे किंवा लोकांचे हात पाहून भविष्य सांगणे पसंत केले नाही. त्यांनी माणसाला आज कसा सुधारायचा आणि कर्माची फळं कशी भोगायची हे शिकवलं. पण भक्तांनी त्यांच्या नावावर गावाचं भविष्य, देशाचं भविष्य सांगून लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकललं. 3. अंगात येणे आणि आध्यात्मिक गोंधळ. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज प्रत्येक गल्लीत कोणाच्या तरी अंगात कोणीतरी येतंय आणि ते संतांच्या नावाने बोलू लागतात. संतांनी त्यांच्या हयातीत कधीही असा तमाशा केला नाही. त्यांनी शुद्ध ज्ञान दिलं. पण आज संतांच्या नावावर जो हा कारभार सुरू आहे तो केवळ स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी भक्तांनी रचलेला खेळ आहे. यामुळे ज्या संतांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला त्यांच्याच नावाने आज अंधश्रद्धा पसरवली जात आहे. 4. संतांची खरी ओळख आणि बदनामी. जेव्हा हे भक्तांनी मांडलेले चमत्कार किंवा भविष्य खोटं ठरतं तेव्हा सामान्य माणूस त्या संताला आणि संपूर्ण धर्मालाच शिव्या घालू लागतो. लोक म्हणतात हे सगळं थोतांड आहे. निष्कर्ष. संतांच्या खोट्या मोठेपणाच्या नादात भक्तांनी संतांची खरी शिकवण, माणुसकी, दया, क्षमा बाजूला सारली. जसं आपल्या मुलाला उगीच राजा म्हटल्याने त्याचं नुकसान होतं, तसंच संतांना अवास्तव मोठं केल्याने त्यांच्या विचारांचा प्रसार थांबतो आणि फक्त कर्मकांडांचा बाजार उरतो. कथेचा पुढचा भाग. गुरूंचा बोध आणि प्रवासाची नवी दिशा. लोक निघून गेल्यावर बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. शिष्याचे डोळे जमिनीकडे लागलेले होते. त्याचं सुजलेलं तोंड आणि पडलेले दात त्याला त्याच्या अहंकाराची सतत जाणीव करून देत होते. शेवटी गुरूंनी शांतता भंग केली. गुरु अत्यंत मृदू स्वरात म्हणाले, स्टार, काय रे बाळा, अजूनही तुला वाटतंय का की मी घाबरलो होतो म्हणून गप्प बसलो? तुला वाटलं होतं की मी त्या कोळ्याला उपदेश करावा आणि त्याचं हृदय परिवर्तन व्हावं. पण तू विसरलास की ज्ञान हे भुकेलेल्या पोटाला सांगून समजत नसतं. तो कोळी त्याच्या पोटासाठी ते काम करत होता. तो त्याचा पिढ्यानपिढ्यांचा धंदा होता. तू त्यात आडवा आलास म्हणून तुला लोकांचा मार खावा लागला. शिष्य हुंदका देत म्हणाला, स्टार महाराज, मला माफ करा. मला वाटलं माझ्याकडे शक्ती आहे, मला वाटलं मला खूप कळतंय. पण तुमच्या शांत राहण्यामागे किती मोठा विचार होता हे मला आज मार खाल्ल्यावर समजलं. पण महाराज, लोकांच्या शिव्या तुम्हालाही खाव्या लागल्या, त्याचं काय? गुरु हसले आणि म्हणाले, स्टार, हेच तर तुला शिकवायचं होतं. जेव्हा भक्त किंवा शिष्य अविचारी वागतो तेव्हा त्याची झळ त्याच्या गुरुला किंवा त्याच्या धर्माला सोसावी लागते.
तू त्या कोळ्याला मारायला गेलास, पण बदनाम कोणाला केलं लोकांनी? त्यांनी मला नावं ठेवली, मला गाव सोडायला लावलं. शिष्याचा एक चुकीचा निर्णय गुरुची आयुष्यभराची कमाई मातीत मिळवू शकतो. काळाचे चक्र आणि कर्माचा न्याय. त्या अपमानास्पद घटनेनंतर गुरु आणि शिष्याने ते गाव सोडले. शिष्याच्या मनात तो अपमान, ते सुजलेले तोंड आणि पडलेले दात यांची जखम खोलवर होती. काळ सरकत गेला. 1 वर्ष 2 वर्षे करत करत तब्बल 10 वर्षे उलटली. या काळात शिष्याचा अनुभव वाढला होता, त्याचा तापटपणा निवळला होता आणि गुरूंच्या सहवासात त्याला खऱ्या ज्ञानाची प्रचिती येऊ लागली होती. फिरता फिरता योगायोगाने 10 वर्षांनंतर दोघेही पुन्हा त्याच गावाच्या वेशीवर येऊन थांबले. गावाची वेस ओलांडताच शिष्याच्या अंगावर काटा आला. त्याला ती 10 वर्षांपूर्वीची दुपार आठवली. आपल्या पडलेल्या दातांची जागा त्याने जिभेने चाचपून पाहिली. त्याच्या मनात जुन्या स्मृती जिवंत झाल्या. तो गुरूंना म्हणाला, स्टार महाराज, हे तेच गाव आहे ना, जिथे विनाकारण माझ्यावर लोकांनी हात उचलला होता, जिथे मला अपमानित होऊन गाव सोडावं लागलं होतं? गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, स्टार, हो, हे तेच गाव आहे. काळाने आपल्याला पुन्हा इथे आणलं आहे, तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल. चल, आपण त्या तळ्याकडे जाऊया. तळ्याकाठचे भीषण वास्तव. दोघेही हळूहळू चालत त्याच तळ्यापाशी आले. कर्माचा गुंता आणि गुरूंची दिव्य दृष्टी. गुरु आणि शिष्य त्या तळ्याच्या दिशेने जात असताना वाटेत शिष्याला एक अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले. रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा साप पडला होता. त्याचे 2 तुकडे झाले होते. सापाचे ते दोन्ही भाग रक्ताने माखलेले होते आणि हजारो मुंग्यांनी त्या सापाला वेढले होते. तो साप असह्य वेदनेने तडफडत होता. गुरूंचे लक्ष नसावे आणि त्यांचा पाय त्या सापावर पडणारच होता. इतक्यात शिष्याने गुरूंना जोरात बाजूला ढकलले. शिष्य घाबरून ओरडला, स्टार गुरुजी, काय करताय? दिसत नाही का तुम्हाला? समोर भला मोठा साप आहे. चुकून तुमचा पाय त्याच्यावर पडला असता तर अनर्थ झाला असता. गुरूंनी सापाकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला, पण ते काहीच बोलले नाहीत. दोघेही त्या सापाला बाजूला सोडून पुढे तळ्याच्या काठी आले. शिष्याचा गैरसमज आणि कोळ्याचा शोध. तळ्यावर आल्यावर शिष्याने इकडे तिकडे नजर फिरवली. त्याला तो 10 वर्षांपूर्वीचा कोळी कुठेच दिसला नाही. तळ्याच्या पाण्यात कोणीही जाळे टाकत नव्हते. शिष्य आनंदाने गुरूंना म्हणाला, बघा महाराज, मी म्हटलं होतं ना की त्या कोळ्याला अक्कल येईल. माझ्या त्या दिवशीच्या उपदेशाचा आणि मार खाण्याचा काहीतरी उपयोग झाला. आज तो कोळी इथे नाहीये, याचा अर्थ त्याने तो पाप कर्माचा धंदा बंद केला आहे. तो सुधारला असेल, आता तो चांगलं काम करत असेल. बघा, माझं शहाणपण शेवटी कामाला आलंच. शिष्य स्वतःच्याच विचारात मग्न होऊन आपली स्तुती करत होता. पण गुरु मंद हसले आणि म्हणाले, नाही वैजनाथ, तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. तो कोळी सुधारलेला नाही, तर तो कोळी इथेच आहे, तुझ्या समोरच आहे. गुरूंचा गौप्यस्फोट. शिष्याला मोठा धक्का बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं, झाडांच्या मागे पाहिलं, पाण्यात पाहिलं, पण त्याला तो कोळी कुठेच दिसेनात. तो गोंधळून म्हणाला, स्टार महाराज, मला तर इथे कोणीच दिसत नाहीये. तुम्हाला तो कोळी कुठे दिसला? तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? गुरु त्या सापाच्या दिशेने बोट दाखवत म्हणाले, बाळा, ज्याला तू मघाशी वाचवलंस, ज्याच्या 2 तुकड्यांना मुंग्या खात होत्या, तो सापच तो कोळी आहे. शिष्याचे डोळे विस्पारले. गुरु पुढे सांगू लागले, तो कोळी सुधारला नाही, तर त्याने केलेल्या कर्माची फळं आज तो साप बनून भोगत आहे. त्याने हजारो मासे जाळ्यात पकडून तडफडू दिले होते. आज तो स्वतः 2 तुकड्यात तडफडत आहे. आणि ज्या माशांना त्याने निर्दयीपणे मारलं होतं, तेच मासे आज मुंग्या बनून त्याला जिवंतपणे खात आहेत. कर्माचा हिशोब असा असतो, जो कोणालाही चुकलेला नाही. शिष्याला आता समजलं की ज्याला तो कोळ्याचा सुधार समजत होता, तो प्रत्यक्षात निसर्गाचा भयंकर न्याय होता. कथेचा समारोप, नियतीचा न्याय आणि कर्माचा हिशोब. गुरु शिष्याला म्हणाले, स्टार बाळा, तू पाहिलंस ना, तो कोळी आज साप बनून तडफडतोय आणि ज्या माशांना त्याने मारलं त्या मुंग्या होऊन त्याला खात आहेत. कर्माचा सिद्धांत असाच असतो, जो कोणाला आडवा जातो त्याला काळ उताणं पाडतोच. जोपर्यंत माणसाकडे शक्ती असते तोपर्यंत त्याला वाटतं की आपल्याला कुणीच रोखू शकत नाही, पण जेव्हा वेळ येते तेव्हा निसर्ग कोणालाही सोडत नाही. शिष्याला आता त्याच्या त्या गाडी चालवणाऱ्या मित्राची आठवण झाली, जो तावातावाने म्हणायचा, अक्कल लागते गाडी चालवायला, आणि शेवटी स्वतःच गाडीवरून फेकला गेला. तेव्हा शिष्याला उमजलं की जीवनाच्या प्रवासात कोणी कितीही मोठा ड्रायव्हर असला तरी नियतीच्या वाटेवर समोरून काळ कधी येईल हे सांगता येत नाही. मंद्रुपचे माऊली म्हणतात तसे, जागा तीच असते, माणसं तीच असतात, फक्त विषय बदललेले असतात. 100 किलोमीटर प्रवास करून माणूस आपल्या घरी सुखरूप पोचेल की नाही हे त्याच्या कर्मावर आणि नशिबावर अवलंबून असतं. विनाकारण स्वतःचा मोठेपणा सांगून आणि कोणाला कमी लेखून काहीही साध्य होत नाही. शेवटचा निरोप. शिष्याने शेवटी गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि शांत झाला. आता त्याच्या मनात कोणाबद्दल राग नव्हता की कोणाला शहाणपण शिकवण्याची घाई नव्हती. त्याने ओळखलं की जग हे कर्माच्या एका मोठ्या साखळीने बांधलेलं आहे. तिथे प्रत्येक जण आपापलं फळ भोगतोय. कशी वाटली ही गोष्ट? मंद्रुपचे माऊली.
तुमची ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर आयुष्याचं जळजळीत सत्य आहे. विनाकारण फालतूगिरी आणि खोटा मोठेपणा